मोठा धक्का. सुनील शिंदेने प्रतिक्रिया दिली की आता माझ्या लोकांनी आमच्या लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलंय. सुनील शिंदे सुद्धा आपल्याला कल्पना आहे की उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांवरती नाखुश असलेली हे सगळे आमदारांची जी टीम आहे त्यापैकी ते एक आहेत. पण आता हे सुनील शिंदे असो किंवा सचिन अय्यर असो मोठी संख्या आहे. पण मिशन वरळी राबवत आहेत ना सुनील शिंदे आणि गरज सचिन नाही. अय्यर, मिशन वरळी. मिशन महाराष्ट्र, मिशन महाराष्ट्र राबवलं जातंय. मला असं वाटतं वरळीच राबवायची काही गरज नाही. असंख्य लोक नाराज आहेत. हे सर्वजण शिंदे साहेबांना मिशन महाराष्ट्र आहे तर हे मिशन महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना शह देण्याकरता काय आवश्यकता नाही तशी. आम्ही एकत्र आहोत मुख्यमंत्री आम्ही, ते काय वेगळे नाहीत. पण अजय ठाकरेंना हा थेट घेरण्याचा प्रयत्न आहे का? तुम्ही म्हणताय की मिशन महाराष्ट्र आहे, सुरुवात वरळीपासून करताय का? आमदार फुटेची सुरुवात वरळीपासून घेरण्याचा प्रयत्न नाही, ते स्वतःला घेरून घेतात. त्याला काय करायचं. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही असं म्हटलंय. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप हा शिवसेनेवरती आहे. मला असं वाटतं या सगळ्यांना फोडण्याची गरज नाही, ते स्वतः फुटत आहे. पैशाची आवश्यक त्यापूर्वी करत आले, त्याच्यामध्ये कुठलंही इनका कोई अस्तित्व नहीं था, आदित्य ठाकरे का कोई पहचानता नहीं था. सचिन अय्यर सेफ थे, उनके पास थे, तो इसके लिए इसको सेफ सीट में डाला. अभी इसकी तो नींद हराम होने ही वाली है. बहुत है, अभी तो लाइन है. टाइम टेबल सबका फिक्स हो चुका है, शेड्यूल सबका फिक्स हो चुका है. आपको आने वाले दिनों में दिखेगा. थैंक यू.